तर फ्रेंड्स या ठिकाणी एक डिब्बा आला, याला लोकोमोटिव्ह म्हणतात. हा जो माझा फ्रेंड आहे ॲव्हेंजर घेऊन आलेला आहे. अरे हळू. तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजची तारीख आहे 27. तर आज जाता घरी. 27 नाही, आय थिंक 28 वाटते. 28 आहे आजची तारीख. तर आज जाता घरी, कारण इथं आलो होतो मी प्रॅक्टिकल एक्झामसाठी. तुम्हाला जसं सांगितलंच होतं मागे. 24 तारखेला आलो होतो प्रॅक्टिकल एक्झामसाठी. नंतर 25, 26, 27 3 दिवस प्रॅक्टिकल एक्झाम झाली. आता आजची 28 तारीख आहे, आज जाता घरी. तर फ्रेंड्स सकाळचे वाजले 7:45. या ठिकाणी मी व्हिडिओ अपलोड करत होतो विंडोमध्ये बसून. या ठिकाणी पहा मित्रांनो, किती मस्त हवा सुटली, थंडीगार. मी ब्लॉग अपलोडिंगसाठी लावलेला आहे. ब्लॉग येऊन जाईन 8 वाजेपर्यंत. थोडा 5 मिनिट लेट पण होऊ शकते, कारण आज लेट अपलोड झाला माझ्यामुळे, कारण थोडा लेट उठलो. तर जास्तीत जास्त 8:05, 8:10पर्यंत आपला ब्लॉग येऊन जाणार. आज जरा माझे फ्रेंड सकाळी बाहेर जाऊन आहे, तशी डेली जातात ते, कारण त्यांची जिम वगैरे राहते. तर मी एकट्याच रूममध्ये या ठिकाणी पॅकिंग वगैरे चालू होती. बॅग वगैरे पॅक झालेली आहे. पूर्ण झाडं वगैरे जोरात हलू राहिले आणि एकदम फ्रेश हवा येत आहे, कारण आमचं हॉस्टेल जे आहे. कारण फ्रेंड्स आमचं जे हॉस्टेल आहे ते प्रॉपर यवतमाळमध्ये नाही आहे, ते धामणगाव रोडवर आहे. तर फ्रेंड्स या ठिकाणी मस्तपैकी हवा सुटत आहे. पाहू शकता मी खाली आलो ग्राउंडवर, कारण वरती व्हिडिओ अपलोड होत नव्हता, रेंज खूप स्लो असल्यामुळे. म्हणून आता बाहेर अपलोड करत आहे, हॉस्टेलच्या बाहेर बसून आहे. तर आता व्हिडिओ होता अपलोड, तो पण फास्टमध्ये होत आहे, पहिल्यापेक्षा खूप जास्त स्पीड आहे. एक माझा फ्रेंड येत आहे, आता येणार तो इथून. दाखवतो मी तुम्हाला आला की ॲव्हेंजर घेऊन येत आहे. तर फ्रेंड्स या ठिकाणी आले हा ॲव्हेंजर घेऊन. हा पाहू शकता, हा जो माझा फ्रेंड आहे ॲव्हेंजर घेऊन आलेला आहे. कोणाची आणली काय माहिती उचलून, कोणाची आणली रे उचलून. अरे हळू. कोणाची आणली? कोणाची? बढिया यार. सगळ्या ब्लॉगमध्ये आला ना तू. गुड मॉर्निंग. तिकडे पार्टी ही चालू आहे, तिकडे पाय चालू लागते. गिअर नाही माहित ना, पण गिअर तर आहेच नाही. ते पकड तू, व्हिडिओ पकड. 1 आहे. पहिलं पुढे बाकी मागे ना, स्प्लेंडरची गिअर टाईपच आहे. सर्व मागे. सर्व मागं. समोर न्यूट्रल होते. पहिला खाली बूट न्यूट्रल आहे. नाही न्यूट्रल नाही आहे, टाकणं गिअरमध्ये. गिअर डाऊन कर ना पहिले, समोरचा एकदा. चला मग गाडी दिसायला मस्त दिसते. अरे मी गाडी चालू राहतो ना, जॅक स्पॅरोचं गाणं वाजलं. काय चल ना बाहेर. तर फ्रेंड्स ही बाईक घेऊन आलो आम्ही. मीच ट्राय केली आहे, मस्त एक नंबर बढिया गाडी आहे. जायचं मंदिरात. मंदिरात बसायसाठी चाललो ना आपण, सकाळी सकाळी गणपती बाप्पाचे दर्शन. तर फ्रेंड्स सकाळी आलो मंदिरामध्ये, ते पण बाईक घेऊन विदेश्वर. याचा एक विशेष आहे की याची चाबी इथे वरती नाही लागत, जशी नॉर्मल गाडीला इथे लागते किंवा इथे लागते चाबी या ठिकाणी. पण याची चाबी या ठिकाणी तर याची चाबी या ठिकाणी खाली लागते. या ठिकाणी इग्निशन ऑन होऊन जाते. तर झालेले आहे ऑन. आता निघू आपण बाहेर. तर फ्रेंड्स या ठिकाणी आलो होते का मित्राच्या रूमवर. तो तिकडून येत आहे, या टीनामुळे त्याला दिसत नाही आहे, कारण गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स खूप खतरनाक आहे. एकदम डाऊन टू अर्थ गाडी आहे. हे आपल्याला अशीच गाडी घ्यायची आहे. काय म्हणतो मग बाकी? काही नाही, लाईन मारवर का त्याच्या. सही आहे पण यार, गाडी सही आहे. ॲव्हेंजर हे गाडी जाते का 120 पर्यंत? नाही बाकी मीटर बंद आहे. गाडी सही आहे पण. तर हे नारंगीनगर म्हणजे विठ्ठल मंदिरची बॅक साईड आहे. डाऊन टू अर्थ आहे ते, स्प्लेंडर नाही आहे. हा ब्रेक आहे, तू ऑन कर फक्त. चल हे क्लच दाबून ठेव. बटन दाब. हां दे. बटन तर कोण चालू करून गाडीचं? चाबी कोण लावा? कुठे बटन? ते खाली चाबी आहे. केली चालू, तू चालू फक्त. हा बा पहिला पुढे, बाकी 5 मागे आहे. गिअर आहे. सोड क्लच सोड फक्त. आणि मागची गिअर टाकशील आता, पहिला गिअर टाकलेला आहे. चालू दे. अरे आम्ही राहिलो ना. अरे आम्ही राहिलो, थांब.
पायठा एक मिनिट पकडून ब्रेकवर नाही याच्यावर ठेव फक्त हा, हलका हलका ठेव. क्लच सोड. आता दोन्हीच्यावर पाय ठेव बरं. पकडून आम्ही पाय ठेव दोन्हीच्यावर. याच्यावर पाय ठेव. हा मी पकडतो. पाय ठेव. त्याला ट्रेनिंग देऊ राहिला काय तू? कसं वाटतंय? जाऊ दे चालू. बाय बाय. चला चला. चालेल बस. तर फ्रेंड्स आता करत आहे जेवण. मेसचा टिफिन आलेला आहे. जेवणामध्ये आहे वरण, आलूची भाजी, पोळी, भात आणि हे दही आणलं होतं माझ्या फ्रेंडनी. तर आता करत आहे जेवण. तर फ्रेंड्स जेवण वगैरे झालेलं आहे. आता थोडं बसून होतो. या ठिकाणी माझा फ्रेंडचं लॅपटॉप ठेवून आहे. फ्रेंड्सचे लॅपटॉप वगैरे पाहिले की माझं पण म्हणजे मला पण वाटतं की माझ्याकडे कधी येणार. कारण ॲज अ व्लॉगर न म्हणता पहिले आधी मी कम्प्युटर इंजिनियर आहे व्लॉगरच्या आधी. पण माझ्याकडे लॅपटॉप पण नाही अजून पण काय माहिती इच्छा कधी पूर्ण होणार. सध्या तर मोबाईलने शूट करतो, मोबाईलनेच एडिट करतो. तर फ्रेंड्स आता निघत आहे घरी जाण्यासाठी. तयारी वगैरे झालेली आहे. ही आपली बॅग. तर चला आता निघू. ट्रॅव्हलिंग जर्नी स्टार्ट. त्या रूमला लॉक वगैरे लावून घेतलं अलमारीला. तर आता निघत आहे. फ्रेंड्स आम्ही निघत आहे आता. सोबत आहे वैभव महाले, विवेक पाटील. कोणावर याच्यावर का? त्याचं तसंच काम आहे. रोमिओ आहे. तर रोमिओ काय रोमिओ आहे का? रोमन. तर RTO ऑफिसर तुम्ही पाहू शकता आमच्याकडे बिना नंबर प्लेटची गाडी आहे. आम्हाला पकडून घ्या. आमच्याकडे जास्त पैसे झाले. तर फ्रेंड्स गाडी पूर्ण रिकामी आहे पाहू शकता तुम्ही. गाडीमध्ये पूर्ण गाडी खाली आहे. मागे पण एकच जण आहे. आज पूर्ण मोकळं बसून चाललो. नाही तर गाडीमध्ये नेहमी जातो तेव्हा खूप जास्त गर्दी असते. Neon hums like a subtle thrill. Shadows dance on the windowsill. Concrete dreams in the glow collide. Breathe it in, let the waves decide. Streetlights flicker, a Morse code plea. Whispers rise from the cracks in the street. Loose-lipped poets on cobbled ground. Every word a kaleidoscope sound. We're chasing night lights in the city. तर फ्रेंड्स आलो धामणगाव. पाहू शकता तुम्ही. तर फ्रेंड्स आलो धामणगावमध्ये. आता तर हे आहे धामणगावचं रेल्वे स्टेशन. आता आतमध्ये जायच्या आधी ऊन जास्त असल्यामुळे आम्ही रस वगैरे घेतो. नंतर जाऊ आतमध्ये. हे आहे मेन गेट धामणगावचं. ते पाहू शकता या ठिकाणी धामणगाव रेल्वे. रसवंती इथं समोर आहे. मी त्या दिवशी तिथंच घेतला होता. तर फ्रेंड्स हे आहे धामणगाव रेल्वे. या ठिकाणी आलो आहे मी. माझा फ्रेंड आहे सोबत विवेक. आता या ठिकाणी घेता पायनॅपल ज्यूस. हे ऊस काढायचं मशीन आहे. ऊस नाही रस काढायची मशीन. आता होतं आमचा पायनॅपल ज्यूस रेडी. तर फ्रेंड्स रस वगैरे घेतला. आता जाते रेल्वे स्टेशनवरती. त्या धामणगाव रेल्वे. मगाशी गाडी डायरेक्ट त्याने आतमध्ये टाकली आणि तिकडे नेली होती. पण आम्हाला इथंच उतरायचं होतं समोर. म्हणून आम्ही परत आलो कारण आम्हाला रस घ्यायचा होता. तर आता निघत आहे. फ्रेंड्स हे आहे तिकीट धामणगाव ते नांदुरा. आणि आलो आता रेल्वे स्टेशनवरती. हे रेल्वे स्टेशन मागे येऊन पाहिलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये.
आता परत पाहून घ्या इकडं. तर फ्रेंड्स या ठिकाणी एक डिब्बा आला, याला लोकोमोटिव्ह म्हणतात, तिथून आला होता या साईडने इकडून. तर फ्रेंड्स आता वाजले 12:48. हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी घड्याळ आहे. 12:48 झालेलं आहे. आणखी ट्रेन नाही आली. ट्रेन येणार आहे जवळपास 1 वाजता, त्याच्यामुळे 1 वाजेपर्यंत इथंच थांबायचं आहे. ट्रेन लेट झालेली आहे, तशी 12:45ला येते, पण येणार आहे 1 वाजता. याला कोणतीच ट्रेन वगैरे डब्बा अटॅच नाही आहे.